रिव्ह्यूला सुरुवात करण्यापूर्वी प्रवीण तरडे सरांच्या लिखाणासाठी अक्षरशः हॅट्स ऑफ आहेत. यार इतकं सुंदर लिखाण केलेलं आहे देऊळ बंद 2 या चित्रपटाचं प्रवीण तरडे सरांनी. आणखीन एक गोष्ट म्हणजे इतका सुंदर, इतका उत्कृष्ट क्लायमॅक्स मराठी चित्रपटामध्ये मी आजपर्यंत आजतागायत कधीच पाहिलेला नाही. इतका सुंदर क्लायमॅक्स लिहिलेला आहे देऊळ बंद 2 या चित्रपटाचा. खूप सुंदर चित्रपट. आणखीन एक गोष्ट म्हणजे कश्मीर महाजनी सर ह्या चित्रपटामध्ये आहेत की नाही, त्यांचं काय काम आहे, राघव शास्त्रीची भूमिका देऊळ बंद 2 चित्रपट आहे की नाही, हे जर का तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावी लागेल. आणखीन एक गोष्ट, एक मोठं सरप्राईज ह्या चित्रपटाबाबतीत सुद्धा आहे, तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग देऊळ बंद 2 ह्या चित्रपटाचा रिव्ह्यू करूयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर देऊळ बंद 2 हा चित्रपट मी पाहिला आणि प्रत्येक क्षणाक्षणाला अंगावर काटे होते आणि देऊळ बंद 1 पेक्षा 1 पाऊल पुढे, इनफॅक्ट 5 पावलं पुढे देऊळ बंद 2 हा चित्रपट आहे. माझ्यावर म्हणजे मी खात्री देऊन सांगतो, तुम्ही जर का चित्रपट पाहिलात चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा, तुम्हाला खूप आवडेल. आता आपण रिव्ह्यू कडे जाऊयात. तर सर्वप्रथम तर आपण कथेकडे वळूयात. कथा अशी आहे की शेतकरी आत्महत्या आणि त्याला धरूनच स्वामींची परीक्षा घेतली जाते. एका स्वामींच्या एका नास्तिक शेतकऱ्याकडनं, एका लेडीज शेतकऱ्याकडनं स्वामींची परीक्षा घेतली जाते आणि ते परीक्षेमध्ये पास कसे होतात किंवा ती परीक्षा कसे ते पूर्ण करतात हा संपूर्ण चित्रपट आहे. त्याच्याभोवती खूप साऱ्या गोष्टी आध्यात्मिक असतील किंवा शेतकऱ्यांची व्यथा असतील किंवा सिस्टम असेल, म्हणजे जे सरकार असेल त्याबद्दल असेल, अशा अनेक गोष्टी आणि अनेक मेसेजेस ह्या चित्रपटामध्ये आहेत. आता ही झाली कथेचा भाग. कलाकारांच्या भूमिकेबद्दल बोलायचं तर सर्वप्रथम नाव म्हणजे मोहन जोशी सरांचं. इतकं उत्कृष्ट काम केलेलं आहे, संपूर्ण चित्रपट त्यांनी खाल्लेला आहे असं म्हणता येईल. म्हणजे नटसम्राट म्हणजे जसं नाना पाटेकर सरांनी काम केलं होतं, अगदीच तोड ह्या चित्रपटात मोहन जोशी सरांनी काम केलेलं आहे. स्नेहल तरडे यांचं काम म्हणजे तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पडेल अशी भूमिका स्नेहल तरडे यांनी केलेली आहे. प्रवीण तरडे असतील, त्यांचाही उत्तम रोल आहे. संस्कृती बालगोडे, देवेंद्र गायकवाड, अनेक कलाकारांच्या सगळ्यांच्याच भूमिका छान झाल्यात. पण स्पेशली स्वामी समर्थांच्या भूमिकेत ह्यावेळेस आपली एक वेगळा ठसा उमटवलेला आहे मोहन जोशी सरांनी असं म्हणता येईल. आता येऊयात की फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ कसा आहे. तर फर्स्ट हाफ थोडा स्लो आहे कारण डिटेलिंग मध्ये आणि खूप काही गोष्टी अशा ठेवलेल्या आहेत की त्या आपल्याला पुढे जाऊन खूप इंटरेस्टिंग करण्यासाठी ती थोड्या डिटेलिंग मध्ये दाखवलं, त्यामुळे थोडंसं फर्स्ट हाफ स्लो. पण सेकंड हाफ, ओ माय गॉड, इंटरवल ब्लॉक नंतर जो फास्ट बेस पकडतो चित्रपट आणि मजा आणून देते या चित्रपटात. क्लायमॅक्स, मी जसं सुरुवातीला म्हटलं की देऊळ बंद 1चा जो क्लायमॅक्स होता ना, त्याच्यापेक्षा 10 पटीने मजबूत क्लायमॅक्स देऊळ बंद 2 ह्या चित्रपटात. त्यामुळे तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पहा. प्रत्येक सीनला टाळ्या येत होत्या, विचार करा, टाळ्या येत होत्या थिएटरमध्ये, इतकी मजा येत होती. आणि गुरुवार असून सुद्धा चित्रपट फुल म्हणजे 60% तरी ऑक्युपन्सी होती असं म्हणता येईल. आता येऊयात की डिरेक्शन कसं झालंय. तर प्रवीण तरडे सर ह्यांचा जे दृष्टिकोन आहे हा चित्रपट बनवायचा, की अध्यात्म सुद्धा दाखवायचं आहे किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी दाखवायच्या आहेत किंवा ते बियाणं वगैरे कसं पोहोचत नाही, बरं पोहोचलं ते कसं चुकीच्या पद्धतीने पोहोचतं किंवा चुकीचं पोहोचतं वगैरे, हे सगळं. परत स्वामींचं अध्यात्म सुद्धा दाखवायचं, स्वामींबद्दल श्रद्धा सुद्धा दाखवायची, हे सगळं इतक्या सुंदर दृष्टिकोनानं दाखवलं, इतकं सुंदर डायरेक्शन आहे. खरंच म्हणजे मन जिंकलं यार प्रवीण तरडे सरांनी. आणि कॅप्टन ऑफ द शिप जे म्हणतात ना, इतकाच उत्तम अभिनय सुद्धा केलेला आहे का भाईच्या भूमिकेमध्ये. त्यामुळे डिरेक्शन तर टू द मार्क डिरेक्शन झालेलं असं म्हणता येईल देऊळ बंद 2 चित्रपटाचं. आणि लिखाण म्हणजे देऊळ बंद 1चं जे लिखाण होतं ते इथे होतं, तर देऊळ बंद 2चं इथे नेऊन ठेवलेलं आहे लिखाण. इतकं सुंदर लिखाण केलेलं आहे ह्या चित्रपटाचं. म्हणजे डायलॉग्स असतील, इतके उत्कृष्ट डायलॉग, म्हणजे शेतकऱ्यांचे असतील, स्वामींचे असतील किंवा नॉर्मली
जे डायलॉग्स आहेत ते सुद्धा सुंदर डायलॉग्स आहेत. त्यामुळे डायलॉग्स ही छान आहेत. लिखाण चित्रपटाचं खूप छान कथा बांधलेली आहे. म्हणजे कुठेही आपल्याला बोर करत नाही, कुठेही आपल्याला असं कंटाळवाणा वाटत नाही. त्यामुळे खूप छान कथा बांधलेली आहे. आता चित्रपटाच्या म्युझिक बद्दल बोलू तर देऊळबंद 1चं म्युझिक होतं ते काहीतरी वेगळंच होतं. त्यामुळे इथे म्युझिकच्या बाबतीत थोडं कमकुवतपणा वाटतो, पण ठीक आहे. म्हणजे सिच्युएशनल गाणी आहेत, पण काही एकदमच लक्षात राहणारी गाणी नाही, पण सिच्युएशनल गाणी तर नक्कीच आहेत. आणि जिथे जिथे इमोशनल सीन्स आहेत ते खूप छान वाटतात. सिनेमॅटोग्राफी बद्दल बोलायचं तर सिनेमॅटोग्राफीने 4 छान लावलेले त्या चित्रपटाला. म्हणजे एक महेश मांजरेकर यांचा बोटीमधनं असं एक वल्लवताना जो सीन आहे, जवळपास 5 मिनिटाचा ते 7 मिनिटाचा सीन आहे, इतका सुंदर टिपलेला आहे. जेवढी पण गावाचे सीन, एसटीचे सीन्स असतील, म्हणजे त्याला वापरलेले कलर पॅलेट्स असतील आणि त्याची जी भव्यता आहे ना, तुम्हाला काही 100 कोटीची वगैरे गरज नाही. इतकं सुंदर त्यांनी सिनेमॅटोग्राफी घेतलेली आहे लाईव्ह लोकेशनची. त्यामुळे सिनेमॅटोग्राफी सुद्धा छान झालेली आहे. ओव्हरऑल चित्रपटाबद्दल म्हणून तर खूप मोठा इम्पॅक्ट टाकतो तुमच्यावर हा चित्रपट. एक स्वामी भक्त असाल तुम्ही तर अजूनच इम्पॅक्ट टाकेल, कारण माझ्या म्हणजे खूप काही शिकण्यासारखं या चित्रपटात असंच म्हणू शकतो. आता राहिला प्रश्न की राघव शास्त्री किंवा कश्मीर महाजन ह्या चित्रपटात आहेत की नाहीत, तर हो, कश्मीर महाजन ह्या चित्रपटामध्ये देऊळबंद 2 मध्ये आहेत. त्यासाठी तुम्हाला लास्ट पर्यंत चित्रपट पाहावा लागेल. लास्ट पर्यंत याचा अर्थ चित्रपट संपल्यानंतर सुद्धा चित्रपट पाहावा लागेल. म्हणजे जे क्रेडिट्स दिले जातात त्याच्यानंतर कश्मीर महाजन यांची एंट्री आहे आणि ती स्पेशल एंट्री. आता जर का मी त्याबद्दल सांगितलं तर ते चुकीचं ठरेल, पण एवढंच हिंट देतो की पुढचा भाग हा कशावर बेस असणार आहे त्यासाठी कश्मीर महाजन यांना दाखवलेला आहे. आणि पुढचा भाग म्हणजेच देऊळबंद 3 सुद्धा अनाउन्समेंट केलेली आहे. त्याबद्दलही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल नक्कीच, तर हाच होता सरप्राईज. तर आता तुम्हाला मी सांगतो की काय आहे. तर देऊळबंद 3 हा जो भाग असणार आहे तो आत्मनिर्भर भारत ह्यावर आधारित असणार आहे. तर हेच होतं ते सरप्राईज. तर इथेच थांबूया. मी ह्या चित्रपटाला स्टार किती देईन 5 पैकी, तर मी देईन 4.5 स्टार्स. आणि इथेच थांबेन. तुम्हाला हा चित्रपट तुम्ही जर का पाहिलात तर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. यार खूप उत्सुक आहे मी, कारण मला हा चित्रपट खूप आवडलाय. तुम्ही जावं काय चित्रपटाला तर नक्कीच यार, संपूर्ण फॅमिली, इनफॅक्ट तुमच्या घरात जे कोणी वृद्ध असेल त्यांना सुद्धा घेऊन जा, कारण त्यांना सुद्धा हा चित्रपट खूप आवडेल. तर नक्की हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहा, इतका सुंदर चित्रपट आहे. इथेच थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.